ते रामायण चालू होतं. ना ऐकण्याकरता बरीच लोक येत होती. असाच समाज येत होता. आणि त्यात 3 पोरं येत होते. एक जणाच्या डोक्यात होते वा, एक जणाला झालती खरूज, त्याचा हात खांजवत होते. एक जण झालती खरूज आणि एक जण झालती सर्दी. आणि ते समोर बसायचे रामायण ऐकायला. झालं असं, रामायण रंगामध्ये आलं की वावाला डोकं खांजवायचं. परत रामायण रंगामध्ये आलं की खरूजवालं हाताची बोटं खांजवायचं, परत हात खांजवत असो. परत रामायण रंगामध्ये आलं की सर्दीवालं परत सर्दी वाढायचं. तिथं कालवा व्हायचा ना. त्यावेळेस झालं असं, गावातील कमिटीची काही 4-5 पोरं पुढे आई म्हणाली, पोरांनो हे बघा, उद्यापासून तुम्ही रामायण ऐकायला यायचं नाही, आणि यायचं असेल तर कालवा करून जमणार नाही. त्यावेळेस पोरं म्हणाली, आपल्याला तर रामायण ऐकायचंय आणि हे तर सरळ म्हणतात येऊ नका. आणि अशा वेळेस झालं असं, ती पोरं एकामेकांना म्हणू लागली. सर्दीवाला आणि खरूजवाला वावालेला म्हणा, हे बघ, तू जर डोकं खांजवशील तुला मरोच तर मारणार आहे आम्ही. तेवढ्यात सर्दीवालं वावालं खरूजवाल्याला म्हणाला, हे बघ, आज तुझ्या तर हाताची नख गळून खाली पडू दे र, पण हात जर खांजवशील तर तुला आम्ही लय मारणार आहे, मरोच तर मारणार आहे. तेवढ्यात वावालं खरूजवालं सर्दीवाल्याला म्हणाले, हे बघ, तुझ्या तर नाकातली सर्दी पाक तोंडात जाऊ, पण तू जर सर्दी वरवडशील आणि कालवा जर करशील, 2 धक्क्यातच तुझी सर्दी घालवतो, कालवा करून जमणार नाही. आणि ती पोरं रामायण ऐकण्याकरता पुढे बसली. आता रामायण ऐकल्यानंतर ऐकाय बसली. रामायण रंगामध्ये आलं, पण हे संसर्गजन्य रोग आहेत, हे दम काढत नाहीत. ती वावाल्याचं डोकं लागलं खांजवायला. ते नुसतं मान फिरवायचं. आता कसं फिरवत होतं, कसं करत होतं जास्त सांगत नाही तिथलं मी काय झालं तिथलं. ते लागलं वावाला डोकं फिरवायला, खरूजवाल्याची हाताची बोटं खांजवायला लागली. नुसतं हाताकडे बघायचं, काय खरं नाही. हात तर खांजवता येत पण खांजवता येत नाही. हाताला हात जरी हात लावला ना तर हे दोघं मरूच तर मारतील. अशा वेळेस झालं असं, सर्दीवाल्याच तर जीव गुटमाला होता, त्याला श्वासच घेता येत नव्हता. त्यावेळेस वावाल्याला काय दम निघला नाही. वावाला जागेवर उभं राहिलं. ओ महाराज, थांबा थांबा थांबा, इथनं पुढचं रामायण मला सांगू द्या. आता महाराज खाली आले आणि हे रामायण सांगण्याकरता बसलं. कोण? वावालं, ज्याचं डोकं खांजवते ना, ज्याला डोकं खांजवायचं होतं ते वावालं रामायण सांगण्याकरता बसलं. सगळ्यांनी लक्ष द्या. आणि रामायण ऐकण्याकरता बसलं आणि त्याने सांगायला चालू केलं. आतापर्यंत इथपर्यंत प्रसंग पाहिलेला आहे आणि इथून पुढे प्रसंग आपल्याला पाहायचा आहे. आज मला रामायण सांगण्याचा योग आलेला आहे. खरोखर मी माझं परम भाग्य समजतो. आणि त्याने सांगायला चालू केलं, सीते मातेचं त्या कपटी रावणाने हरण केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये रामप्रभू आणि लक्ष्मण आपल्या निवासस्थानाकडे आलेले आहेत. आणि निवासस्थानाकडे असंच बोलतात ना रामायण. आणि निवासस्थानाकडे आल्यानंतर पाहिलं तर लक्ष्मण रेषाही आखलेली आहे, तरी पण सीतामाता निवासस्थानामध्ये नाहीत, आपल्या झोपडीमध्ये नाहीत. अशा वेळेस रामप्रभू आणि लक्ष्मण हे सीतेमातेला हुडकू लागले. कोण सांगते? आणि मी काय महाभारत सांगतोय? वावालाच सांगतोय हो, पण वावाला काय सांगतोय ते मी सांगतो. झालं असं, त्या वावाल्यानं सांगायचं चालू केलं. रामप्रभू वनामध्ये सीतेमातेला हुडकू लागले. प्रत्येक झाडांना विचारावं माझी सीता कुठे पाहिली का, प्रत्येक झुडपांना विचारावं माझी सीता कुठे पाहिली का, प्रत्येक दगड दोंड्यांना विचारावं माझी सीता कुठे पाहिली का. आणि अशा परिस्थितीमध्ये कोण सांगते? वावाला सांगते. रामप्रभूंना फोन आला. रामप्रभूंना कळालं की आपल्या स्थितीचं हरण हे कपटी रावणानं कपटाने केलं. आणि अशा वेळेस रामप्रभू आणि लक्ष्मण हे लंकेकडे धाव घेऊ लागले. लंकेकडे धाव घेता घेता नल, नील, जामवंत, अंगद, हनुमंतराय बरेच सेना एकत्रित येऊ लागले. हनुमंतरायांनी आपला 18 पद्मवानर सेना एकत्रित केलेली आहे आणि सगळे मिळून लंकेकडे धाव घेत आहेत. लंकेकडे धाव घेता घेता मध्ये आडवा आला तो समुद्र. आणि समुद्रामध्ये आडवा आल्यानंतर वावाला सांगते, समुद्रामध्ये आडवा आला. हनुमंतरायाने हातामध्ये दगड घेतला, त्याच्यावरती अमिताभ बच्चन नाव लिहिलं आणि दगड उचलला समुद्रामध्ये. बरोबर का?
नाही, हनुमंतरायाने हातामध्ये दगड घेतला, त्याच्यावरती राम नाम लिहिलं आणि तो दगड समुद्रामध्ये टाकल्याबरोबर तो तरू लागला. असू द्या, तो पाण्यामध्ये टाकल्याबरोबर तरू लागला आणि तरू लागल्याबरोबर रामप्रभू विचार करतात. कोण सांगते? वावाला सांगते. ज्याचं डोकं खांजवते ना त्या वावाल्यानं सांगायचं चालू केलं, त्याचं डोकं त्याला स्वतःला खांजवून घ्यायचं होतं. त्याने सांगायचं चालू केलं की रामप्रभू बाजूला आले. रामप्रभू विचार करतायत की हनुमंतरायाने टाकलेला दगड माझ्या नावाने टाकलाय, तो पाण्यावरती तरतोय आणि मी टाकलेला दगड पाण्यावरती तरायचा नाही का? हातामध्ये दगड घेतला, समुद्रामध्ये टाकला, डुबुक कृष्ण बुडून गेला. असा बुडला. परत आपलं रामप्रभूने हातामध्ये दगड घेतला, परत समुद्रामध्ये टाकला, असं परत बुडून गेला. त्यावेळेस झालं असं. रामप्रभू विचार करतायत. कोण सांगते? वावाला सांगते. आता माझ्याकडे लक्ष द्या, तिथं नेमकं झालं काय हे माझ्याकडे लक्ष दिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. त्या वावाल्यानं सांगायचं चालू केलं. रामप्रभू विचार करू लागले. रामप्रभू विचार करतात, हनुमंतरायाने टाकलेलं पाण्यामध्ये दगड माझ्या नावाने टाकलाय, तो तरतोय आणि मी टाकलेला दगड पाण्यामध्ये बुडतोय. रामप्रभू विचार करता करता रामप्रभूंचं डोकं खाजवायला लागलं आणि असं मी माझ्याकडे लक्ष द्या, असं रामप्रभूने माझ्यासारखं डोकं खाजवून घेतलं, असं 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 डोकं खाजवलं. ज्यांना ज्यांना कळालं त्यांना मनापासून धन्यवाद. आणि ज्यांना कोणालाच काय कळालं नाही ते कीर्तनाच्या आधीही जेवण होतं आणि कीर्तन झाल्याही जेवण आहे, डबल जेवण करून जावं. अहो त्या वावाल्यानं आपलं डोकं खाजवून घेतलं ना. आता त्यावेळेस झालं असं, ते खरोजवालं बोटाकडे बघत होत. ते म्हणाल, बापो याने तर चट डोकं खाजवून घेतलं. आता खरोजवालं म्हणाल, महाराज माझ्या हाताची नख गळून पडायला लागली, माझा काय तुम्ही विचार करता का नाही? तुम्ही खाली या, मला रामायण सांगू द्या. आता वावाला खाली आलं आणि हे रामायण सांगायला बसलं. कोण? वा वा, हाय लक्ष म्हणायचं. खरोजवाला रामायण सांगायला बसलं आणि त्यानं सांगायला चालू केलं. त्याला हाताची बोटं खांजवायची होती ना. त्यानं सांगायला चालू केलं की रामप्रभूंनी आणि त्यांच्या वानर सेनेने रामसेतू बांधलेला गेला आहे. रामसेतू बांधल्यानंतर झालं असं की सगळी 18 पद्म वानर सेना घेऊन रामप्रभू श्रीलंकेमध्ये पोहोचले. पोहोचल्यानंतर एका बाजूला रामप्रभूंची 18 पद्म वानर सेना आहे, एका बाजूला रावणाची सेना आहे. कोण सांगतंय? खरजवाला सांगतंय. ज्याच्या हाताची बोटं खांजवतात त्यानं सांगायचं केलं. अशा वेळेस झालं असं, त्याला हाताची बोटं खांजवायची होती ना, त्याने सांगायचं केलं 18 पद्म वानर सेना एका बाजूला तयार आहेत, रावणाची सेना एका बाजूला तयार आहेत. आणि अशा वेळेस झालं असं, दोघांकडे घोषणा झाल्या आणि युद्ध करण्यासाठी एकत्रित येऊ लागले. असे एकत्रित येऊ लागले. खरजवाला सांगतोय त्याच्या हाताची बोटं खांजवायची होती आणि दोन्ही सैन्य एकत्रित येऊ लागले आणि असं 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 युद्ध झाले. काय सांगायचंय, लय भयंकर युद्ध झालं. असं युद्ध झालं की तिथं मी नव्हतो, नाही तर तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं असतं. काय झालं? खरजवाल्यानं आपले हात खांजवून घेतली. आता झालं असं, रामायण ऐकण्याकरता आंटी माऊ वहिनी सगळ्या आलेल्या होत्या बरं का. मग त्या म्हणू लागल्या, बरं का पोरं लय रामायण भारी सांगताय, जाताना आपण पोरासनी 100-100 रुपये देऊन जाऊ. आता त्याच पोरासनी द्यावं म्हणून जाताना काय तसली अपेक्षा नाही, तसं काय नाही, जाता जाता थोडासा इशारा असावा म्हणून. झालं असं, आता सर्दीवालं खाली बसलं होतं आणि सर्दीवालं म्हणू लागलं, त्याचा जीव गुद मारलेला, त्याला श्वास बी घेता येत नव्हता. ते म्हणाल, बाबो यांनी तर चट हात खांजवून घेतली. आता सर्दीवालं म्हणाल, महाराज माझा काय तुम्ही विचार करता का नाही? माझ्या नाकातली सर्दी तोंडात चालली, माझा काय तुम्ही विचार करता का नाही? खाली या. आता खरजवालं खाली आलं आणि हे रामायण सांगायला बसलं. कोण? सर्दीवालं रामायण सांगायला बसलं आणि त्यानं सांगायचं चालू केलं की आताच आमच्या गुरुबंधूंनी सांगितलं होतं, त्याचं नाक दबलं होतं. तसं कसं झालं सांगू का? कोंदू कोंदू धरीन जीव, कोंदू कोंदू धरीन जीव. तर जीव गुद मारलेला होता. तेवढ्यात त्याने सांगायचं चालू केलं की आत्ताच आमच्या गुरुबंधूंनी सांगितलं. बरं का गुरुबंधू, आत्ताच आमच्या गुरुबंधूंनी सांगितलं. आणि त्याने सांगायचं चालू केलं की रामप्रभूंच्या सैन्याचं आणि रावणाच्या सैन्याचं युद्ध चालू आहे. आणि युद्ध चालू असताना झालं असं की कुंभकर्णाला जागा करण्यात आलं आणि भयंकर असा मोठा असा कुंभकर्ण पुढे आल्याबरोबर, पुढे सरकवल्याबरोबर रामप्रभू आणि हनुमंतराव पुढे सरकवले आणि हनुमंतरायांनी आणि
रामप्रभूंनी त्या कुंभकर्णाचा वध केला. पर्वतासारखा असणारा भयंकर असा कुंभकर्ण जाग्यावरती 10 दिवसांनी कोसळला. असाच जाग्यावरती कोसळला आणि कोसळल्याबरोबर झाला असं कोण सांगतंय? सर्दीवाला सांगतंय. त्यानं सांगायला चालू केलं की रावणाला आपला भाऊ गेल्याचं दुःख झालं. रावण अवकाशामध्ये आपल्या विमानामध्ये बसला आणि बाणावरती बाण सोडू लागलेला आहे. एक बाण सोडला की त्याचे 10 बाण होत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये रामप्रभूने आपल्या भातातील बाण काढावा. प्रत्येक बाणाला एक बाण, प्रत्येक बाणाला एक बाण. आणि अशा वेळेस झाला असं कोण सांगतंय? सर्दीवाला सांगतंय. आणि त्यानं सांगायला चालू केलं की इकडून रामप्रभूंचा बाण येत होता, तिकडून रावणाचा बाण येत होता. आणि त्या दोघांच्या युद्धामध्ये बाकीची सगळी सेना चिरकून मेली. काय झालं? विठ्ठल